नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवते बटाटा वाटाणा पुलाव। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तांदूळ अगोदर भिजून घेतलेले आहेत। साधारण एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही भिजत ठेवा आणि ते निथळून ठेवून द्या। आता आपण सुरुवात करूया। आपण घेतो इकडे साधारण तेल तापलं पाहिजे। त्यानंतर गरम मसाला, लवंग, काळा मिरी आणि दालचिनी, थोडंसं हिंग, थोडीशी हळदी पावडर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, छान सुगंध येतो। त्यानंतर बटाटा बारीक चिरून घेतले आपण, वाटाणा, हिरवा वाटाणा घेतला आपण, आलं आणि लसूणची पेस्ट। आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचंय, परतवायचंय छान। आता ह्यात चवीप्रमाणे मीठ, हातानेच घालायचंय, चमचाने नाही घालायचंय। थोडंसं ओलं खोबरं घ्यायचंय आणि थोडं डेकोरेशनला ठेवायचंय। आणि आता तुमचा भिजवलेला तांदूळ जो आपण 15 मिनिटं भिजत ठेवला होता, नंतर पाणी निथळून घेतलेलं आहे। आणि आता हे सगळं मिक्स करायचंय, छान परतायचंय। आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे मिक्स मसाला, जो मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। जेवढा तांदूळ असेल त्याच्या तुम्ही डबल पाणी घेणार आहोत। आणि आता आपण काय करूया, पुन्हा एकदा मिक्स करूया, त्याच्यावर झाकण लावूया आणि थोडा वेळ शिजेपर्यंत आपण वाट बघूया बटाटा वाटाणा पुलावला म्हणजे किंवा भाताला आपल्या वाफ आली आहे का। मस्तपैकी झालंय, वाफ आलेली आहे। आता आपण ते प्लेटिंग करून घ्यायचंय, गॅस बंद करायचंय आणि ह्याच्यामध्ये आता प्लेटिंग करायचंय। छान असा मोकळा आणि मस्त झालेला आहे। आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं, गरमागरम बटाटा वाटाणा पुलाव तयार आहे। मस्तपैकी दह्याबरोबर किंवा कोशिंबीर एकदम छान, किंवा तळलेली मिरची तीही छान लागते। चॅनलला सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि मला कमेंट्स द्यायचे आहेत।